हॅलो हॅलो.
प्रेम आहे बाकी काय नाही. थोडक्यात सुरुवात करूया. चला पोरांना शीट डाऊन लगेच देतो. होय 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 काळजी नसेल. दणका काय माझा तुम्हाला नवीन नाहीये माहिती आहे का नाही. सतत 3 वर्ष आम्हा आहेत सगळे मंडळी. माझं कोंडगाव तिथे ही कोंडगाव असे आहेत. म्हणजे जवळच गाव आहे. कुठे फार मोठं फार लांब नाही. तर माझा दणका तुम्हाला माहिती आहे का नाही. नवीन नवीन हा हे मैदान काय नवीन नाही. इकडं षटकार चौकार सचिन मोहने मारलेले आहेत आहे ना. त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता सुभाने सुंदर वारी केली आहे का नाही. सुंदर वारी केली का नाही मोहनी. ओके मोहनी सुंदर वारी केली बरोबर ना. हो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. इकडे समोरचे मोहनी सुंदर वारी केली. मग काय बोलायचं मस्त वारी दिली ना परत दिली. ठीक आहे ना. करायची सुरुवात. हा ऐका नंबर 1 मामा तुम्ही थांबायचं जायचं ना शेवटपर्यंत. हा आताचा नवरा आलाय वरात निघायची अजून जेवल्याशिवाय जायचं ना. ऐका मला म्हणतात मी नवा आहे. काय म्हणतात मी नवा आहे पण छावा बनायचा प्रयत्न करतो. पुन्हा दादा डायलॉग कोणाचा आहे. डायलॉग कोणाचा आहे. नवा आहे पण छावा आहे. कलाप्रेमी देऊन टाकत मामा हे काय कलाप्रेमी तुम्हाला नाही. पैसे नाही हा तुमचा सन्मान आहे. हा हे पैसे नाही. ऐका मी शाहिरांना तर निश्चितपणे क्रेडिट देईनच पण त्यापेक्षा जास्त क्रेडिट त्यांच्या संगीतकारांना देईन. कारण बुवा स्तवन मध्येच गालपाटलं होतं. स्तवन सुंदर विषय चांगला होता. शिवरायांची स्तवन लावली. मी खरोखर म्हणजे मानीन त्यांच्या संगीतकारांना. त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं. ओरिजिनल गाणं कसं आहे थोडंसं ऐकवतो आणि बघा हा इतकं सुंदर. मी तेवढं गाऊ शकत नाही तरी सुद्धा प्रयत्न करतो. जगलो गुलामी जीवन. माझी खूप वर्षापूर्वीची स्तवन आय थिंक मी गायली होती. शाहीर
वसंत भोईर यांच्या सोबत राहिली होती, मुंबईच्या थिएटरच्या वारीला राहिली होती, बरेच वर्ष राहिली. त्याच्यानंतर परत नाही गायली आहे का? जगलो तुला मी जीवन अन्याय शापिले, जगलो गुलामी जीवन अन्याय शापिले, चहुबाजूनी आम्हाला शत्रूने व्यापिले, नव्हते कुणी पुसाया पाणावलेले डोळे, मग शिवराय जन्म आले, शिवराय जन्म आले, रयतेचे भाग्य झाले, शिवराय जन्म आले, रयतेचे भाग्य झाले, शिवराय जन्म आले, दूल्हा बना है ख्वाजा अजमेर हे मला हरवाई निघाले, हे हरवाई निघाले त्यांचं आहे. हे सुरात नाही मी खरं बदलाय करतोय बघा. फक्त मी मोठेपणा नाही, फक्त शाहीर तुमच्याकडून फार जास्त अपेक्षा आहे, फार जास्त अपेक्षा आहेत. तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही पुरे पडत आहात. निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे चांगली क्वालिटी आहे, पण तुम्ही पुरं पडत नाही. म्हणून फरमाईशी बघता ऐका आता. म्हणून जास्त बोलत गण ठीक ठाक होता, सुंदर गण नाही, त्याला अजिबात छेडणार नाही, फक्त स्तवर अशी दिले आणि गवळणी देऊन म्हणतात बघा. भलतीच शानी भलतीच शानी वेडी दिवाणी, काय ही गवळ्याची आहे पोर, हिला सोडायची नाही, काय लावू धराय पाय बघू लागू दे किती ही जोर. असं 3 उत्तर काढली. आता फक्त एक पहिलं गाणं देतो आणि मग कार्यक्रमाची पुढचा समाचार त्यांचा घेऊ. पहिल्यापासून आहे कसं आहे ऐका. पहिलं गाणं ऐका. हो शहरातल्या गुंट्याची सर येईल का एकराला, शहरात मध्ये जो गुंठ्याची जागा असते, अगदी गावामध्ये जी एकरामध्ये असते तिची किंमत शहरातली जास्त आहे गुंठ्याची. म्हणून म्हणतो शहरातल्या गुंठ्याची सर येईल का रानातल्या एकराला, वारुळातली मुंगी पार करून जाईल का शिखराला, आणि असं चिनमुवाची सर काय येईल या ढाकमोडीच्या डोंगराला. बघा चेहरा, बघा चेहरा त्यांचा बघा आणि माझा बघा. आणि मला काय म्हणून पहिलं गाणं पडेल देऊ मस्त पैकी छान पैकी बघा कसं आहे. का त्यांनी जे विषय मला गायले मी त्याच्याबद्दल शिळं मला काढायचं नाही, पण हे पूर्वेला शाळेत दुसऱ्या वारीत गाऊन जाणं मग त्याची उत्तर आम्ही द्यायची नाही, काही बोलून जातो काही बोलून. त्यांनी जो काल विषय गायलाय 12 घोड्याची, त्यांनी मला पटवून द्यावा ना विषय. काय घोड्याचा तो विषय त्यांनी लावला, 12 घोड्याचा विषय तो त्यांचा कालचा. घोडी 12 महिन्याने म्हणजे घोडी 12 महिन्याने येते, म्हैस 9 महिन्याने, सॉरी म्हैस 9 महिने 10 महिन्याने, गाय 9 महिन्याने, आणखीन त्याच्यानंतर आणखीन खाली आहे मांजर 3 महिन्याने, असं आणखीन काय काय आहे. मग त्यांनी असे विषय लावतात तुम्ही, मग त्याची उत्तर आम्ही घ्यायची नाही. आम्ही बोलल्यावर तुम्ही म्हणता आम्हाला बोलतो असं कसं म्हणतात. म्हणून आणखा विषय कसा आणलाय. हा ते सगळं घोडा गाढव रेडा सगळं आणलंय ते कसं आहे का. हो काल रातीला अंटीची टांग 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 जब घंटी मी वाजव काय करतो बघा.
शाना शब्दाचा स्वतःच म्हणतो मीच हाय शाना 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 पण गायाला येईना धड एक गाना 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 कसं आहे हे व्हाना आता ही बारकी बारकी देत आहे संगीतकार खरोखर त्यांना मी मानतो तुम्हाला त्यांनी जाणले आणि तुम्हाला ते सांभाळतायत खरोबर त्यांना मानाचा मुजरा मी करतो सगळे संगीतकार तुमचे वाद्यकार असतील सगळे तुम्ही म्हणता युट्यूबवर असू दे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा आम्ही एवढं सांगत नाही एवढं सांगायचं नसतं म्हणून काय म्हणताय स्वतःच म्हणतो मीच स्वतःच म्हणतो मीच हाय शाना गायाला येईना धड एक गाना समोरासमोर लढायची आजी समोरासमोर लढायची आजा याच्या अंगात नाही धम समोरासमोर लढायची याच्या अहो अंगात नाही धम अहो कसला हा शाहीर धुमक याच्या बसला हा शाहीर धुमक याच्या बघा बसलाय का नाही जाऊन याच्यावर बसला असं जमिनी याच्यावर बसला हा शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो तुम्ही खुर्चीवर तरी बसला असा नाही तर धरणीवर तरी निश्चितपणे बसला असा तिचे आभार माना तिच्यावर तुम्ही बसलाय आभार आहे तुला भुईचा खायला काम आणि भुईला भार असं म्हणतात तर भुईवर तुम्ही बसलाय ह्याच्यावर बसला म्हणून म्हणतात का नाही स्वर आणि व्यंजन नाही स्वर आणि व्यंजन नाही स्वर आणि व्यंजन मिळतो नाही स्वर आणि व्यंजन कानात घालतो नाकात घालतो नाकात याच्या घालतो मी अंजन नाकात याच्या घालतो मी अंजन ढाबरलाल हा दंत मंजन अरे ढाबरलाल हा दंत मंजन नाक वर बसून सस्त बनाव डाबर दंत मंजन लगाव डाबर दंत मंजन नाही याच्यात राहिली चमक आता याच्यात राहिली चमक अहो कसला शाहीर धुमक याच्या बसला शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो यमक याच्या बसला शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो माती नाही शब्दाची आला कमल नाही शब्दाची आला कमल अहो कसला हा शाहीर धुमक अहो कसला हा शाहीर धुमक याच्यावर कसला हा शाहीर धुमक कसला हा शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो यमक अहो कसला हा शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो यमक अहो कसला हा शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही हो यमक अहो कसला हा शाहीर
असा विषय काढला, नाही बोलले तरी काढला. वाढीव दिसते राव मोकळा वरची वळ, काय सागर वाढीव दिसते राव कालची गवळण त्यांची, आणि खाली खाली काय लावलं त्यांनी? म्हणजे दोन चाली मिक्स करून मला शिकवतात हे शक्ती तुला. दोन चाली मिक्स करून लावतात आणि म्हणतात नवीन चाल आहे, उत्तर द्या, 100 रुपये घ्या. भिकारी आहे, कालचं दिलंच नाही, उदाहरण आहे तुझ्यावर, ते दे पहिलं कालचं. भले ऐकून दिला मी, तुम्ही चाली मिक्स करताय आणि सांगताय मला उत्तर द्या बुवा, तरी पण दिलं, ऐकून का होईना दिलं. वाढीव दिसते राव कालची वरची ओढ, आणि खाली काय नाही होत आणखी वेगळं वेगळीच. रिक्षात बसले, टॅक्सीत बसलीची आणखी अंतर खाली लावतो आणि मला सांगतो उत्तर द्या आणि 100 रुपये घ्या म्हणतो. कालचं दिलाच नाही, ते घ्या पहिले त्याच्याकडून उधारी. कालची उधारी ठेवून आलाय आणि आता म्हणतो परत आणखी 100 देतो. मी यालाच बोल 6,000 उडवले ना पात्रेदारांनी मगाची वारी, पहिल्या वारी 6,000. बाकीचं सोडा, आता बोलत नाही त्या 500 नोकरी आणि हे 100 रुपयासाठी एवढं नाही देऊ. काय बोलायचं म्हणजे कुणाला बोलायचं? गणबाई पुजला आहे मी. हा बघा आली फरमाईश पहिली. आणखी येणार माहितीये मला. शुभम पवार, योगेश पवार, सर्वेश पवार आणि हॅलो योगेश दादा, कार्यक्रम तुम्ही निश्चितपणे ठेवलाय, परंतु योगेश दादा आम्हाला ज्या ठिकाणी आम्हाला तुम्ही बसायला जे घर दिलेलं आहे, बरोबर मंडळी पवार आहेत, बरोबर खूप चांगली मंडळी आहेत, खूप चांगलं सहकार्य आमच्या सगळ्या माझ्या टीमला, माझ्या पोरांना, आम्हाला सर्वांना पाण्यापासून सगळ्या गोष्टी म्हणजे चहा पाण्यापासून जे गोष्टी त्यांनी केलेल्या आहे ना, खरोखर त्या माणसाचा आभार मानणं गरजेचं आहे. पवार कुटुंबियांसाठी बक्षीस दिलं म्हणून नाही, ती माणसं फार वेगळी आहेत आणि कलाकार सुद्धा आहेत. गणपतीचे कारखाना आहे, आम्ही तिथंच आता आहेत, निश्चितपणे पाहिलेलं आहे. खूप चांगली लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला, सगळ्यांना आमच्या पोरांना, माझ्या शाखेपासून सगळ्यांना, माझ्या कलाकारांपासून, ते त्यांना विसरू नका. फक्त एवढंच तुम्हाला सांगतो, त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच घरातील शुभम पवार, योगेश पवार, सर्वेश पवार फरमाईश आहे. गणबाई पुजला आहे मी. पूर्ण नाही, एक मुकडा द्या तुमचा घेऊ का नको? ताबा घेतो 1,001 घ्या. कालच्या पुन्हा सांगतो, तुमचे संगीतकार खूप सुंदर म्हणून तुम्ही आहेत अजून, नाही तर आजची वारी खरोखर तुषार पंधरेंनी केली असती तर मला खूप आनंद वाटला असता. तोडी कशाही वाटला असता. हे असं अंडू पांडू माझ्या जोडीला आणलं का? याचा स्वप्न उडून मी आजची वारी तुषार पंधरेंना द्यायला पाहिजे होती. खरं योगेश दादा चांगले शायर आहेत, वसतात ते आमच्याबरोबर असतात, म्हणजे आमच्या जोडीला असतात असं म्हणतो. बाकी काय असं आमच्या जोडीला असतात आहे ना, ते वसतात आहेत. एडं नका त्यांना कळत तर काय स्केल कळत त्यांना साधी, आणि खरोखर बुवा चांगले आहे. काय म्हणते बघा, गणबाई पुजला हे मी, मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू, मार्ग दाविसी अंधारात, गणबाई पुजला आहे मी, माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये राहूनच गेलं. बक्षीस आणि फरमाईश होत्या बऱ्याचशा. सन्मान्य ओंकार दादा मांडवकर आणि त्याचप्रमाणे मंदार शेठ गावकर, ओंकार शेठ मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलं. सॉरी मांडवकर दादा, गावकर दादा, राग म्हणू नका. त्याचप्रमाणे मनीष कालकर
प्रदीप पाक्तेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारतभर पारितोषिक आलेलं आहे. सॉरी बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेले. पुढचं गाणं आहे का कसं आहे ते पुढचं आहे का नाही काय म्हणतोय यांनी मला परवा काल विषय मी का काढत ते काय म्हणते घाबरतात माहिती आहे मी शिळं खाईत नाही मी कालचं काढत नाही पण ते मला बोलून गेलेत कालच्या बारीमध्ये आणि तो विषय पटवायचा आहे 12 बोडीचा. तुम्ही कसं काय बोललात बुवा मग मी 18 जणांनी काढलेला माझ्याकडे विषय म्हणजे अर्धा डझन माझ्याकडे एक्स्ट्रा आहे अजून तुम्ही 12 बोललेत ना माझ्याकडे 18 जणांनी काढलेला विषय पण मी ते एवढं आपण नाही एवढं डीप मध्ये जात. तुम्ही चांगले शायर आहात तुम्ही चांगलं का एवढी माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून तुम्हाला आता विषय देतोय कसा आहे का फक्त बघा हा बुवा हा येड जावा 12 बोड्याचं म्हणतात मला 12 बोड्याचं म्हटलं काल रेकॉर्डिंगला विषय आहे त्यांना मानाचा मुजरा केलेला लोकांनी ऐकला पण बुवाच्या कानात हुजूर मुतलाय यांना नाही ऐकाय गेला समाजाने मान्य केलं काल की भूमी शायरांना मानाचा मुजरा केला हे समाजाने मान्य केलं. मी दुसऱ्या बारीमध्ये बोललो की मी मुजरा केला का नाही समाज बोलतो हो तुम्ही मुजरा केलेला आहे यांच्या कानात हुजूर मुतलेला आहे त्यांना नाही ऐकायला गेलं आणि नाव घेण्याची काय आवश्यकता आहे म्हणजे माझ्या जोडीला शाहीर जे आहे त्यांचे बॅनर लागलेले आहेत आता वाटोवाट लागलेले बॅनर नाव काय घ्यायचे काय मी म्हटलंय ना प्रतिस्पर्धी शाहीर माझे जे आहेत त्यांना मानाचा मुजरा मग काही नावच घ्यायला पाहिजे का असं काय का कोण आहे ते जगाला माहिती आहे आता काढतो कशी ते बघा ते पण माहिती पडेल सगळ्यांना माहिती पडेल म्हणून म्हणतो असं नाही शाहीर कुठं पॉइंट मिळत नाही काही बोलायचं म्हणून ऐका म्हणून बोलता विषय आधारण कसं आहे अहो बघा हा बुवा हा येड जावा फिराया लागला वाटा वाटा बघा हा बुवा हा येड जावा अहो फिराया लागला वाटा वाटा मसनात गेला पटा पटा मसनात गेला पटा पटा उपटाय लागला आपली जटा काल विषय याने मला दिला काल ऐका त्यांनी मला विषय काय गायलाय की म्हणते मला हा विषय त्यांनी मला गायला काल आणि पुराणामध्ये उल्लेख आहे शंकरानं स्वतःची जटा स्वतः उपटली आणि स्वतः आपटली असा विषय त्याची शंकराच्या पुढे जायची कोणाची हिंमत होती का कोणाचीच नव्हती स्वतः आपली जटा त्यानं उपटली आणि स्वतः जमली आपटली असा विषय आणि हे मला दुसऱ्या बाजू काही बोलायचं मग काही मिळत नाही ना काही बोलायचं म्हणून तुम्हाला विषय आज दिलाय म्हणून येड जावा म्हटलंय तुम्हाला 12 घोडीचा काल विषय लावला घोडीचा काय असेल तो तुम्हाला घोडा लावतो मी म्हणजे काही बोलून जाल तुम्ही आणि मग त्याचं उत्तर नाही द्यायचं आणि म्हणायचं मागचं मी विसरलो असं नाही बुवा सांगायचं मग तुम्ही काही बोलायचं आणि आम्ही उत्तर द्यायचं म्हणून तुम्हाला देतोय अहो बघा हा बुवा किती येड जावा फिराया लागला वाटा वाटा हसनात गेला पटा पटा हसनात गेला पटा पटा पार्वती माई तिच्या विजयाला करमत नाही तिच्या त्याला इलाज काही नाही त्याला इलाज काहीच नाही होते अंगाची नाही नाही अहो शंकर भोळा तो विषाचा प्याला शंकर भोळा तो विषाचा प्याला समुद्र मंथन झालं देव आणि मानवांचं त्याला हद बाहेर आलं पोट पिला म्हणून म्हणतो शंकर भोळा तो विषाचा प्याला अहो शंकर भोळा तो विषाचा प्याला पियाला
बोलतात, नुसता सचिन नाव असून चालत नाही. ब्रँड आहे. हा, उद्या कोणी पण मला उठेल मी सचिन असं किती तेंडुलकर एकच झाला ना तुझी का बघा उद्या कोणी आज माझं माझा पण नाव सचिन आहे, माझं मी सचिन आहे असं तेंडुलकरचा पोरगा झाला का? तेंडुलकर गावस्करचा पोरगा रोहन 2-4 मॅच खेळला, झाला काय गावस्कर? आज मार्केटाला शुभमन गिल जिसका तोडा उसने दिल तिची पण झाली सगाई. आज म्हणते आपले त्याच्यात नाही जायचं आपल्याला, पण म्हणजे काय म्हणतात कर्माचं फळ, आपल्या जे कर्माचं फळ प्रत्येकाला भेटतं हे मला म्हणायचं. तुम्हाला कमी आणि आम्हाला जास्त, तुम्ही तुमची ताकद वाढवा हे मला म्हणायचं आहे. म्हणून विषय कसे द्यायचे तर असे द्यायचे. शंकराने स्वतःची जटा स्वतः आपटलेली आहेत, स्वतः आपटलेली आहेत, त्याचे या धर्तीवर पुरावे आहेत. सन्माननीय महाराष्ट्र भूषण मधुकर बाबा पंधरे आलेले आहेत. त्यांनी सांगावं माझा विषय चुकीचा असेल तर काही बोलायचं नाही, हे बोलायचं मला का? तुम्ही पुरुषाला कसं बोलताय? उपटायला लागला पुरुषाला म्हणतात उपटायला लागला जटा, उपटायला लागली म्हटलं असतं तर ठीक होतं, उपटायला लागली जटा म्हटलं असतं तर ठीक होतं, लागला शंकराला स्वतःच्याच बोलतात आणि मला शिकवतात काय बोलायचं. शंकर भोळा हा विषयाचा प्याला, शंकर भोळा हा विषयाचा प्याला याला लागला मसनात गेला पटा पटा, मसनात गेला पटा पटा, लागला स्वतः जटा, मसनात गेला पटा पटा, बारकेशेठ केळसकर यांच्या स्मरणार्थ बारकेशेठ केळसकर ढोलकीपटू आहेत, यांच्या स्मरणार्थ बक्षीस आलेलं आहे. केळसकर परिवाराच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. बाबे पाटील आमचे मित्र, माझे शिष्य, माचाळगावचे सुपुत्र बाबादादा पाटील यांच्या माध्यमातून गाव माचाळ 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. ऐका जेवण करतो. 2 तारीख येतो ना नोव्हेंबर, रविवार आहे ना, नशीब ऐका बरोबर हे पण करतोय. म्हणजे असे विषय माझ्याकडे आहेत. मी हे नाही काय, मी गायकांना खूप सुंदर बारी केलं, सोजवळ निर्मळ बारी, थोडंसं हसवलं लोकांना, थोडीशी गंमत केली. हे असे विषय 12 बोडायचे 13 बोडायचे 18 जणांनी काढलेला विषय माझ्याकडे आहे. 18 जणांनी एक खजिना शिवरायांच्या काळात 18 जणांनी काढलेला. 18 पकड जातीचे मावळे शिवरायांकडे होते. आणि तो जेव्हा स्वराज्याची स्थापना केली, तो काय म्हणतात कोणाला आपल्या ह्याला तोरण बांधलं आणि तेव्हा खजिना मिळाला. 18 पकड जातीच्या मावळ्यांनी काढला. मी असं बोलू 18 जणांनी काढलेला, किती वाईट होते. असे विषय नका करू, तुम्ही चांगले शाहीर ह्याची उत्तर द्यायची नाही असं हे मला बोलून जातात दुसऱ्या वेळेस, म्हणतात उत्तर देऊ असं नाही चालत कशा. म्हणून बघा राजा राणीच्या जोडीला माझ्या डावा दादाला काय सांगूया, माझ्या डावा दादाला बोलू का बघा तुमच्या किती प्रेम आहे. आणि हे देवाचं नाव नाही घेत काय नाही, पाहिलं ह्यांना डावाला डावा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी त्याच्यामध्ये अप्रिशिएट करतो. नाही नाही असं मन आहे असं होणार नाही कधी, आणि ना झाला तर बघू आपण, असं होणार नाही मला गॅरंटी आहे, खात्री आहे. दादा राणी गाणं तुमचं गायलं ना दादांच्याच, मला वाटते राजूरांच्याच शिवमच्या वाढदिवसाला असं काय आम्ही आमची आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पार पडतोय, आणि तुमचं कर्तव्य तुम्ही मला माहिती आहे, कोणी काही बोलू द्या तुम्ही यशस्वीरित्या पार पडणार याची मला खात्री आहे. गाणं गायलं म्हणून नाही, असं नाही काहीतरी चांगलं गायचं बाबा, कसं हिट होईल असं काहीतरी काय ना आपण गाणं दिले दादा म्हणून मला बघा आता घोडा गातात, मला घोडा लावू घोडी असं काय म्हणजे काही बोलायचं दुसऱ्या बारीमध्ये जाऊन, म्हणजे असं मग मी बोलल्या मग ह्याला राग येतो म्हणतो, मग सचिन भाऊ असं म्हणतो, हा मग सचिन बोलतो माझं तोंड
म्हणून म्हणताय का बघा महिषासुराचा विषय आता गाणार होतो दसऱ्यामध्ये मांडवकर दादा आलेत आपले गावकर मंदार शेठ ओंकार शेठ आले 500 रुपयाचं बक्षीस घेऊन पण आले आणि दसऱ्याची बारी पण घेऊन आली तर तो ठेवला होता म्हटलं महिषासूर मर्दिनी हा तो दसऱ्यात ठेवला होता तर हे काल घाली घोडा हा ऐका काय राजा राणीची जोडी राजा राणीच्या जोडीला समजली वाडीला ऐसा अड़ेंगे नहीं तो क्या क्या गाना गाएंगे उसके तुमच्यापेक्षा आमच्या तुषार बुवा बरे आहेत मग कसं बोला सुद्धा ऐसं हलट पण भारी करती काय येडं नाडं आपलं आमचं बारीक पोरा करते तुमच्याशी बारीक पोरा ही उद्या नाचतायत ना ती करते म्हणजे असं नाही म्हणजे कमीपणा नाही दाखवत आहे तुम्ही स्वतः करून घेताय तुम्ही स्वतः सुधारणा करा तुम्ही चांगले शायर तुमच्याकडे आवाज आहे सांगा आवाज सुंदर आहे बुवा हाय पण चांगलं बोला ना जी देवान दिलाय तो चांगलं बोला ना मग काय तुमचं सचिन भाऊ टीकाच करायला पाहिजे हाय ना आम्ही मान्य केलं पण त्याला गती नाही मला काय करायचं त्या त्याला स्केल कळत काय म्हणतात सचिन भाऊ हरवला त्याला स्केल तर मेलं संगीतकार खाली असू त्याला संगीतकारांची मला कीव येते यांच्या संगीतकारांची कीव येते ते बिचारे त्यांना काय करतील ते आता ह्यांना काय करतील असले येण्याला संगीतकार खरोखर चांगले आहेत त्यांचे म्हणून आहे का घोड्या पुढे ही धावेल का सांगा कलिया येड्याची मला बाराबोडीची म्हटले हाय म्हैस ही म्हैस ती 12 बोड्याची म्हणून ही औलाद रेड्याची महिषासुराचा जन्म म्हशीच्या उतरी झाला आता ती कथा सांगू का सगळी मी सांगेन तुम्हाला कधी याच्यात सांगेन दसऱ्यात सांगेन मग असं बोललो की मग किती लागल बुवा आईला किती लागल म्हैस ती 12 बोड्याची ही औलाद रेड्याची कशी लागल ते आई तुम्ही असे विषय लागला म्हणून मला हे नव्हतं गायचं गाणारही नव्हतं मित्रांनो मला चांगलं देण्याचा प्रयत्न आहे माझा मित्रांनो बरोबर एवढा सुंदर कार्यक्रम योगेश दादा कनावजींनी ठेवला खूप चांगला काय त्याला म्हणतात थांबा जरा एक शब्द त्याने वापरला संकल्पना खूप छान आहे आणि काय म्हणतात ग्लॅमरस काय म्हटलं काय आमरस काय नाही काहीतरी वेगळाच म्हटलं मला तुला नाही येत बोलू नको ना ग्लॅमरस काहीतरी वेगळा मला ऐकायला वेगळा ग्लॅमर हा शब्द म्हणजे तुम्ही जी आता संकल्पना राबवत आहे खरोखर आयोजकांनी अशी संकल्पना राबवली पाहिजे एखादा विषय आणि तुम्ही खरोखर मी मान्य करतो कारण आय थिंक गावात तुम्हीच होता साऊंडिंगला आपण रत्नागिरीत साऊंडिंग तुमचा होता आणि त्यांनी मला डायरेक्ट तिथे प्रश्न दिला आम्ही येण्यापुढे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण दादांनी योगेश दादांनी आम्हाला कार्यक्रम ठरल्याच्या नंतर आम्हाला प्रश्न दिला म्हटले दोन्ही शायरांना सांगितलं त्यांनी दोन्ही शायरे सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा तुम्ही अभ्यास करा महिनाभर आम्हाला टायमिंग दिलं म्हणून दादा उत्तर मिळाला महिनाभर आम्हाला दोन्ही शायरांना टायमिंग दिला आणि असं खरोखर आयोजकांसाठी एकदा टाळ्या होऊन जातो असं आयोजक पाहिजे गावात आठवते तुम्हाला कार्यक्रम तो आय थिंक शाहीर देवेंद्र जीवन होते जोडीला आणि तुमचा साऊंडिंग होता मला चांगलं आठवतं त्यांनी मला तिथं प्रश्न दिला पण तुमची ही संकल्पना खरोखर चांगली आहे खरोखर उत्कृष्ट आहे आणि याच्यामुळे लोकांचं पण आणि मला असं वाटतं माझ्याशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न आणि ते उत्तर समाजासमोर जाहीर व्हावं अशी माझी विनंती आहे हा जर माझ्या बारीत करा असं मी नाही म्हणत आहे पण त्यांच्या बारीत केलं तरी चालेल कार्यक्रम संपता तुम्ही प्रश्न विचारलाय मी सांगू का प्रश्न दादांनी मला विचारलं होतं की मोहिनी रूप आहे विष्णूचं जे मोहिनी रूप आहे तर मोहिनी रूप विष्णूने परिधान मोहिनी रूप घेतल्याच्या नंतर भगवान शंकर हा भस्मासुराला मारण्यासाठी घेतलं महिषासुराला मारण्यासाठी घेतलेलं आहे महिषासुराला नाही सर भस्मासुराला नाही सर हा बरं ठीक आहे तुमच्या मान करतो बघा ह्याच्यावर वादविवाद होते ना उद्या लक्षात ठेवा माझी महिषासूर मर्दिनी आपण जी आरती गातो ना लवलव काय ती दुर्गे दुर्गड भारी तुझी विन संसारी अनाथ अनाथी अंबी करुणा विस्तारी मग ती महिषासुराला मारलं आई दुर्गेने मारलं
आणि भस्मासुराला का मारलं माहितीये का? त्यानं वर मागितला, पार्वतीची अभिलाषा त्याला होती भस्मासुराला, शंकरापासून वर मागितला, ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन म्हटलं त्याचा भस्म व्हायला पाहिजे. तर शंकरानं वर दिला, बाबा हो तथास्तु म्हटला. तर महिषासूर म्हणतो, भस्मासूर म्हणतो, देवा आता तू वर दिलास खरा, पण आता हा खरोखर आहे म्हणजे लागू झालाय का नाही मला, मग आता कसं काय मी मान्य करू? आता जवळ माझ्या तूच आहेस म्हणतो, तर तुझ्याच डोक्यावर म्हणतो हात ठेवतो. भस्मासूर म्हटलं शंकराला. मग शंकर तिथनं पळायला लागला. शंकर पळाला तिथून. मग मोहिनी आडवी आली, विष्णूने मोहिनी अवतार घेतला. मग मोहिनी आडवी आली, त्याला तिच्या रूपाने, तिच्या सौंदर्याने तो घायाळ झाला. नाचता नाचता पहिले काय पाया गुडघ्या हात, नंतर कमरे हात, नंतर डोक्या हात मोहिनीने घेतले. तिच्यासारखे अनुकरण त्यानं केलं भस्मासुराने. त्यानं पण स्वतःचा हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर मिळाला. अशी कथा आहे माझ्या माहितीप्रमाणे. असो, आता त्याच्यात आपल्याला तुम्ही मान्य केला ना, आमचं काय म्हणणार मग. आता आणखीन ज्ञानीबुवा येतील ते सांगतील आणखी याच्यावर आणखी विश्लेषण. तर दादाजी मला प्रश्न असा केला आम्हाला दोन्ही शाहिरांना की मोहिनी रूप विष्णूने धारण केल्याच्या नंतर भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि त्यांच्या त्या मिलनातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय? ते बाळ कोणत्या नदीच्या किनारी जन्माला आले आणि ते बाळ कोणत्या राजा घेऊन गेला असा त्यांचा प्रश्न आहे. विश्लेषण दादाच करतील, तुम्हीच करावं असे माझी नाही करावं तुम्ही. आणि बुवानी पण काहीतरी दिलं असेल तर निश्चितपणे त्यांना उत्तर आम्ही लेखी दिलेलं आहे. सांगू का? नको, मजा नाही ना म्हणून म्हणतो बस, मजा नाही ना, तुम्ही सांगावं अशी माझी. बुवांची पण भारी आहे. नको शाहिरांना दादांना उत्तर दिलंय असं. बघा फार मोठी कथा आहे ना, तेवढं लांबड लावत राहिलं हा मग हे असं लोक कंटाळतात. मग अशी लोक कंटाळतात, फार लांबड नाही लावायचं. दादांनी मला प्रश्न दिला, मी त्यांना उत्तर दिलेलं आहे, लेखी स्वरूपात दिलेलं आहे. नंतरही माझ्याकडे आले, मी आवर्जून आज घेऊन आलो. हा सर दादा मला माहिती आहे तुम्ही कंटाळ्यात 2 मिनिटं. महत्वाचा विषय, कारण असे आयोजक नाही मिळत ना मौली, फार कष्टाने असे आयोजक मिळतात, फार असे नाही आयोजक कुठं. मी पाहिलेत बरीचशी लोक, पण असे आयोजक नाहीत कुठं. असे म्हणजे खरोखर ज्ञानवर्धन करण्याचं, ज्ञान लोकांना काहीतरी देण्याचं काम आहे त्यांचं. मित्रांनो, उगाच नाही त्यांनी प्रश्न विचारले. 5-5 हजार त्यांचं वर नाही आलं, बक्षीस लावले. जो बक्षीस देईल दोघांनी पण दिली, परवा त्याला दोघांना पण 5-5 दिली. आज बुवानी दिली नसेल, मी देणार असेल, म्हणजे काय त्यांचं पैसे नाही वर आलं, सुपारी वेगळी आहे. तरी पण म्हणजे असा माणूस क्वचित मिळतो ना मित्रांनो. 100त एखादा, 1000त एखादा, लाखात एखादा असतो असा. आणि म्हणून दादांनी मला प्रश्न केला, मी त्याला उत्तर दिले. अय्यप्पन स्वामी किंवा अय्यप्पन किंवा अय्यप्पा असं त्याचं उत्तर आहे. त्या बाळाचं नाव आहे. पंपा नदीच्या किनारी ते बाळ सापडलं आणि त्या बाळाला घेऊन जाणाऱ्या राजाचं नाव राजशेखर. बंदल, राजशेखर. तो तुमच्या भाषेत तिकडची केरळ मधली ती भाषा आहे. कारण त्या राजानं नेल्याच्या नंतर त्याचं नाव आणखी नामकरण केलेलं आहे. ते मणिकंडलम असं ते नाव आहे. आणि दादांनी तो विषय मान्य केला की बोलले बुवा, बरोबर मान्य केला दादांनी की बुवा तुम्ही त्याने पाहिलं पण नाही त्याने विषय मान्य केला. बुवानी पण जर खरोखर तसं उत्तर दिलं असेल तर त्यांचाही योग्य सत्कार शाहीर आयोजक करतील निश्चितपणे, त्याची खात्री आहे, मला गॅरंटी आहे. आणि म्हणून असं ते उत्तर पाऊस येतोय. मग बस करू आता, काय घ्यायचं गाणं आता बरोबर वरती लाव जरा खाली जायचं. गणराज फरमाईश तुमच्या महाराज रणिया तुम्ही यावे मुख दर्शन द्यावे. गणराज रणियाज तुम्ही यावे दर्शन द्यावे. मुख दर्शन द्यावे, मुख दर्शन द्यावे, दर्शन द्यावे, मुख दर्शन द्यावे. गणराज रणियाज तुम्ही यावे
हा कस्तुरी शिंदे यांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे. कस्तुरी शिंदे यांच्या माध्यमातून हा घेतोय. आठवणीने तुझ्या मुकुंदा हो, आठवणीने तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी अरे पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी. बंधू तुझी माझी प्रीत निराळी कळली नाही जगाला अरे मोह बिले मन मोहना तू हळव्या माझ्या मनाला सांग एकदा खरं मुकुंदा काही दुनिया अशी वागावी पर्णकुटीला माझ्याही पावले तुझी लागावी मोहना दिनांक 9 नोव्हेंबर 2 महिने आधी कार्यक्रम बुकिंग आहे. 9 नोव्हेंबर 2025 रात्री बरोबर 10 वाजता ठिकाण तिवरे मेढे तालुका सोनारवाडी तिवरे मेढे सोनारवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. सप्तसुरांचे बादशाह वा 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 उद्या भेटताय देवेंद्र जीवन कासारकोड. आज काय जाणार नाही मी यांचा सुपडा साफ सगळ्यांचा करूनच जाणार आहे उद्या. नाही होणार ते तुम्ही जुळून आणा. आता आहेत ते मांडवकर आणि आपलं गावकर आले. सप्तसुरांचा बादशाह 9 तारखेला आहे आणि तुमचा शेवट होणार. हा आमचा शेवट काय करू नका दोघांचा. नाही त्यांचा म्हणायचा उद्देश वेगळा आहे. तुम्ही काहीतरी चुकीचं समजा नका. शेवट काय हा त्यांचं म्हणणं आहे की लांबोरे बुवांची तू माझी बारी व्हावी इतकं पंचकृष्णा तुमचा शेवट कार्यक्रम आता परत नाही बोलणार म्हणतात. लास्ट कार्यक्रम म्हणतात लय पैसे म्हणजे लय पैसे घेतला बर. तर 9 तारखेला बघायला 9 नोव्हेंबर 2025 शाळेत सचिन कदम मजबी आणि सप्तसुरांचे बादशाह देवेंद्र झिवाड हा कार्यक्रम आहे 9 नोव्हेंबर. उद्या पण आहे आमचा वैशी झोपी बघाय जवळच आहे काय लांब
हो होते साऱ्यांचे तुमच्या भाषेत होते साऱ्यांचे बापरे बाळा साहेब ठाकरे मर्द मराठी बाळा हिंदुत्वाचा राणा खणखणता तो नाणा नव्हती कुणाची टाप रे गवळणीचं सुद्धा उत्तर आणलं होतं 3-4 उत्तर बघा. साखर या साखरपा पट्ट्यामध्ये सचिन बुवाला वेगळं काय करायची गरज नाही. फेलबारी केली ना तरी मला बक्षीस भेटेल इथे. हा एवढं नाव मी कमवलं इथं 3 वर्ष सतत करा. काय तुझ्या करणार सांगा बरं. निदानेश्वराच्या मंदिरात निदानेश्वराला स्मरून सांगा. एवढं नाव मी कमवलं. मला मी फेलबारी केली ना फेलबारी केली तरी मला इथं बक्षीस पैसे मिळतील. हा फेलबारी केली तरी मला पैसे मिळतील. मला तुम्हाला वाईट बोलायची तुम्हाला दुखवायची गरज नाही. आणि म्हणून चांगली झाली बघा. हे चांगली झाली म्हणतात. मला नाही दुखवायची कोणाला गरज पण नाही. साखरपा पट्टा माझा आहे अजूनपर्यंत चहा पाहिजे सचिन बुवा असं. कारण हे तुम्ही लोक तुषार मला तुम्ही बघा तुम्ही सगळे तुमच्यामुळे. बाकी बघा बोलायचं आहे तर का मी आणखी काही 2 गोष्टी 4 गोष्टी वाईट शिव्या बिव्या देऊ शकतो पण ते नाही करायचं. शाळेत तुम्ही हा चांगल्या शहरात तुम्ही आणि कशाला माझ्याकडून मग आणखी वजवून घेताय तुम्ही. तुझ्या स्केल मधलं का हा मग हा तेच म्हणतो आपल्या स्केल मध्ये आपापली पात्रता सांभाळून आपल्या लायकीत बोला एवढंच मी म्हणेन. बाकी जास्त तुम्हाला बोलत नाही. पुन्हा एक बार तुमच्या सर्व संगीतकारांना वाद्यकारांना तुमच्या गुरुवर यांना सन्माननीय महाराष्ट्र भूषण मधुकर बुवा पंधरे आलेले आहेत. तुषारचे पंधरे आहेत. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझी रेडिओकडे सेवा माझ्या कणावच्या परिवारांसाठी मी त्यांना विनंती करतो आपण मान्य करून घ्या. चांगलं असेल तेवढं घ्या. वाईट माझं मला परत द्या. ते तेवढंसं द्यायला लागतं लोकांना कारण हा शक्तितुरा आहे का भजन ना शक्तितुरा आहे. तिथं बोलायला लागतं थोडंसं. मी 2 गोष्टी बोलणार शायर 2 गोष्टी बोलणार आहे. मी आणलं होतं एक पंचमाचा पण विषय तो आणला होता पण आता तेवढा वेळ नाही. तुम्हाला पण आहे का तो परवा सुद्धा कार्यक्रम झाला आज सुद्धा कार्यक्रम झाला. शायद तुम्ही बोलावं जरूर. एक कार्यक्रम आहे मी एक विषय ठेवला आहे आणखी तुमच्यासाठी. एक बार तुमच्यासाठी चांगला भरलेला आहे असा जिवारी लागेल मग. हा ते युट्यूबला मी मुद्दामून सांगितलंय लोकांना युट्यूबला टाकू नका कार्यक्रम तुम्ही रेकॉर्ड करून द्या. मी माझी गाणी लीक होतात किंवा असं नाही ना भरपूर आहे. तुम्ही असं काळजी करू नका माझ्याकडे भरपूर आहे. फक्त विषय कसा आहे मी आज 2 महिने मित्रांनो सुट्टीवर आहे. हा 2 महिने आता काय ते म्हणतात का मी आता कसं जाऊन तिथं काय मी फेस करणार ते माझं मला माहिती. म्हणून थोडंसं माझ्या पण नोकरी संदर्भात थोड्याशा काही गोष्टी आहेत. म्हणून मी लोकांना म्हणतो की थोडे दिवस टाकू नका. गणपती दसरा झाल्यावर टाका. दसरा झाल्यावर टाका. हा मी सांगितलंय काल सगळ्यांना तर परत ते सांगण्याची काही गरज नाहीये. हा मग म्हणून म्हणजे अशा गोष्टी आहेत काही तर त्याच्यामुळे मी लोकांना म्हणतो तुम्ही रेकॉर्डिंग करा ऐका. दिवसांनी काय होणार टाका ना तुम्ही बिंदास असं माझं म्हणणं आहे. मला वाईट काय कोणाला म्हणजे माझे रेकॉर्डिंग वाले तुम्ही टाका. तुम्हाला पण सांगतो कोणाचा हा कामेरू तुम्ही टाका. मी नाही म्हणत 29-30 सेकंदाचे व्हिडिओ टाका ना मी नाही म्हणत पण सगळं लेक्चर वगैरे सगळं पूर्ण भारी नका टाकू. थोडे दिवस थांबा तुम्हाला निश्चितपणे परमिशन. मी नाही तुमच्याकडे पैसे मागत तुम्हीच खावा आधीच गावा. मी नाही मागत पण थोडे दिवस थांबा अशी माझी विनंती आहे. आणि हा म्हणून जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सांगता करतो. दिन दुबळांचा
माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय राम. बिन तुझ्याचा तू कधी वारी भक्त माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय राम. 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 माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय नाही आता भैरवी झाली म्हणून तुषार दादा माफ करा. मला माहिती आहे माझ्या फरमाईश संपायच्या आहेत. मी साखर पेटवलोय मला त्याची मला हे आहे. हा मला त्याचं भान आहे. मी साखर पेटवलोय माझ्या फरमाईश संपायच्या आहेत. पण हा मला माहिती आहे तुम्ही मला थांबून देणार नाही. मला ते निदानेश्वरात बारी झाली त्याचा बदला तुम्ही घेताय मला माहिती आहे.